टोप रोटी। मागे मी तुम्हाला संत नामदेवाच्या 2 गोष्टी सांगितल्या, कच्चं मडकं, विसोबाचा उपदेश। नामदेव पांडुरंगाचे फार मोठे भक्त होते। ते इतके मनापासून पांडुरंगाचे भजन कीर्तन करीत की साक्षात मूर्ती रूपी उभा पांडुरंग मान डोलवत ते ऐकत असे। त्यांना आपल्या भक्तीवर थोडा अहंकार झाला होता। ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईंनी त्यांचा अहंकार ओळखून त्यांना विसोबाकडून उपदेश घेण्याचा सल्ला दिला होता। विसोबांनीही आपल्या पद्धतीने त्यांना देव तर सगळीकडेच आहे याची जाणीव करून दिली होती। त्यानंतर नामदेवाची दृष्टी बदलली। आता नामदेव फक्त पांडुरंगाच्या मूर्तीतच नाही तर जिथे तिथे देव दिसायला लागला। एक दिवस जे जेवायला बसला असताना एक कुत्रा आला आणि त्याची रोटी घेऊन पळाला। नामदेव तूप घेण्याच्या भेदात होते तेवढ्यात ते झालं। नामदेव त्या कुत्र्याच्या मागे धावायला लागले, पण त्याला रोटी पळवली म्हणून मारण्यासाठी नाही। मला कोरडी रोटी खाण्याऐवजी तूप लावून खावी म्हणून तूप घेऊन त्याची ही धडपड चालली होती। नामदेवांना त्या कुत्र्यातही देव दिसला। एक उपाशी कुत्रा आपले रोटी घेऊन गेलाय आणि त्याने त्याचं पोट भरेल याचं त्यांना समाधान होतं, पण त्या कुत्र्यातल्या ईश्वराला साधी रोटी अर्पण करण्याऐवजी आपल्याकडे तूप आहे तेही अर्पण करावं म्हणून ते धावत होते। त्याचं तूप घ्या हे म्हणणं कुत्र्याला कुठं समजतंय। काही अंतर त्यांचा पाठलाग चालला आणि तो कुत्रा गायब झाला आणि त्याच्या जागी पांडुरंग प्रकट झाला। विसोबांनी दिलेला संदेश नामदेवाच्या किती ध्यानी उतरला याची परीक्षा पांडुरंग पाहत होता। नामदेव त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले। आपल्या भक्तीची ही प्रगती पाहून विठ्ठलला फार आनंद झाला।